तर मुंबई महापालिकेवर तब्बल 25 वर्ष सत्ता राहिलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेनं यंदाच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे। यंदाच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंचा सामना भाजपसोबत शिंदेंच्या शिवसेनेसोबत देखील असणार आहे। त्यातच पक्षफुटीमुळे अनेक माजी नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश केलाय, त्यामुळे ठाकरेंसाठी यंदाची निवडणूक कठीण जाईल अशी चर्चा आहे। दरम्यान उद्धव ठाकरेंनी आज मुंबईमध्ये आपलाच महापौर येऊ दे असं गारहाणं घातलंय। मुंबईच्या मागाठाणेमधील एका कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे बोलत होते। यावेळी त्यांनी 2012 मध्येही अशाच प्रकारचं गारहाणं घातल्याचा किस्सा सांगितला। 2012ला गारहाणं घातलं आणि सुनील प्रभू महापौर झाले असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। 2012 यस त्याही वेळेला आपण गारहाणं घातलं होतं आणि सुनील प्रभू आपले त्याच्यानंतर महापौर झाले। आता पुढचं मी सांगत नाही, त्याच वेळेचं गारहाणं पुन्हा आपल्या देवाला घातलेलं आहे आणि मला विश्वास आहे की बाकी कोणी ऐकू ना ऐकू, पण देव आपला आहे आणि तो ऐकायचं राहणार। तर ठाकरेंनी घातलेल्या गारहाण्यावर बावनकुळे आणि म्हस्केंनी काय म्हटलंय पाहूया। परमेश्वराला गारहाणं सांगणे, परमेश्वरासमोर नतमस्तक होऊन विजयाकरता संकल्प करणे हे ठीकच आहे, पण निवडून आल्यावर मात्र देवालाही विसरणे आणि जनतेलाही विसरणे ही पद्धती योग्य नाही। उद्धव ठाकरे नेमके निवडून आल्यानंतर देवालाही विसरतात आणि जनतेलाही विसरतात। 40 वर्ष महानगरपालिकेला सरकार होती, महापौर तुमचा होता, तेव्हा तुम्ही लोकांना विसरले। महापौर होऊ दे म्हणून मुंबईचा, हे बघा, स्वप्न बघण्याचा सगळ्यांना अधिकार आहे। स्वप्न ते पाहतायत। मागच्या वेळी सुद्धा महापौर कसा आला तुम्हाला माहिती आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी विनंती केली देवेंद्रजींना आणि त्यामुळे भाजपाने आयत्या वेळी माघार घेतली आणि त्याच्यामुळे महापौर आला। स्वप्न पाहू शकतात, त्यांच्या स्वप्नांना शुभेच्छा।